कमळी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कशाप्रकारे कमळीची आई म्हणजेच गौरी ही राजांच्या घरी आलेली आहे आणि तिचा कसा गृहप्रवेश झालेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर रागिनी आणि कामिनी या कशा तोंडावर पडल्या तर रागिनीची कशी हक्कलपट्टी होणार आहे ते देखील आपल्याला पुढील भागामध्ये पाहता येणार आहे. इकडे अन्नपूर्णा गुरुजींना भेटलेली असते आणि ती गुरुजींना विचारत असते की गौरीची गौरी पुन्हा एकदा आमच्या घरी कशी येऊ शकेल? गौरीची भेट होऊ शकेल का? राजन आणि गौरी पुन्हा एकत्र येऊ शकतील का? तेव्हा पंडितजीनं सांगितलेलं असतं की का नाही. नक्की राजन आणि गौरी पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतील, पण त्यासाठी तुम्हाला एक छोटी पूजा घालावी लागेल. ती पूजा जर का व्यवस्थित संपन्न झाली, तर गौरी पुन्हा एकदा माघारी येणार आहे, असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, "तुम्ही जी म्हणाल ती पूजा करायला मी तयार आहे." आता गुरुजींनी अन्नपूर्णाला एक पूजा सांगितलेली असते आणि ती पूजा अगदी व्यवस्थितपणे पाडायला सांगितलेलं असते. अन्नपूर्णा लगेच ती पूजा करण्यासाठी तयार झालेली आहे. अन्नपूर्णा ही गोष्ट राजनला देखील सांगते. राजनला ती म्हणते, की गुरुजींनी सांगितलेलं आहे, की सिद्धटेक या गावाला गौरी आहे आणि गौरीची आणि तुझी लवकरात लवकर भेट होणार आहे. त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितले, की तुझी मुलगी आणि तुझी भेट झालेली आहे. पण आपल्याला माहिती नाहीये, की ती आपली मुलगी आहे. म्हणजे तुझ्या मुलीची भेट झालेली आहे. म्हणजेच देव आपल्या बाजूने आहे. देवाने आपल्याला कौल दिलेला आहे आणि त्यासाठीच मी आता एक पूजा करणार आहे. गुरुजींनी मला एक पूजा करायला सांगितलेली आहे. ती पूजा जर का व्यवस्थितपणे पार पडली, तर नक्की म्हणजे 100% गौरी पुन्हा माघारी येणार आहे, असं गुरुजींनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी ती पूजा मी करायचं ठरवलेलं आहे, असं तिनं राजनला सांगते. तसंच राजन तू स्वतः सिद्धटेक गावाला जा आणि गौरीला घेऊनच ये असं देखील त्यांनी सांगितलेलं असतं. राजनला जेव्हा कळतं की गौरी सिद्धटेक या गावाला आहे, तेव्हा तो देखील खुशच झालेला असतो. तो आईला म्हणतो, "तुला वाटतं का की नक्की गौरीची आणि माझी भेट होईल?" तेव्हा आई म्हणते, "100% तुझी आणि गौरीची भेट होणार आहे, कारण गुरुजींनी सांगितलेलं आहे आणि गुरुजी विनाकारण काहीही सांगणार नाहीत आणि त्यासाठी त्यांनी मला एक पूजा देखील करायला सांगितली आहे आणि आता ती पूजा मी करणार आहे." राजनला जेव्हा या गोष्टी कळतात, तेव्हा तो तर भलताच खुश झालेला आहे. सिद्धटेक गावाला आत्ताच्या आत्ता मी जातो, असं तो आईला सांगतो आणि तिथे जर का गौरी असेल, तर मी गौरीला घेऊनच येणार आहे. माझ्याकडनं मागं ज्या चुका झालेल्या आहेत, त्या सगळ्या चुका आता मला व्यवस्थित दुरुस्त करायच्या आहेत. जेव्हा अन्नपूर्णा आणि राजन हे बोलत असतात, तेव्हा त्यांचं सगळं बोलणं कामिनीने ऐकलेलं असतं आणि कामिनीला कळतं, की आता गौरी पुन्हा एकदा माघारी येणार आहे. गौरी जर का माघारी आली, तर रागिणीचं काही खरं नाहीये, असं तिला वाटू लागतं आणि या प्रॉपर्टीमध्ये परत गौरी देखील हक्क सांगेल, असं तिला वाटू लागतं. पण आता गौरी येणार आहे हे मात्र अन्नपूर्णाने राजनला सांगितलेलं असतं आणि पंडितजींनी सांगितलेली पूजा देखील तिने करायला सुरुवात केलेली असते. राजनसुद्धा अन्नपूर्णाला सांगतो, की लवकरात लवकर मी सिद्धटेक गावाला जातो आणि पंडितजींनी सांगितलंय त्याप्रमाणे गौरीला घेऊनच माघारी येतो. हे सगळं ऐकत असताना अन्नपूर्णाला देखील आनंद होतो. ती म्हणते, की लवकरात लवकर तू जाऊन सिद्धटेक या गावी जाऊन आपल्या गौरीला माघारी घेऊन ये. आपण तिची माफी मागूया, कारण तिनं आयुष्य खूप खडतर काढलेलं असणार आहे. आपल्या चुकांमुळे तिला खूप काही भोगावं लागलेलं आहे. पण आता काही जरी झालं तरी या सगळ्या संपत्तीवर, प्रॉपर्टीवर तिचा देखील अधिकार आहे. असं सगळं ती बोलत असते आणि तेव्हा हे सगळं कामिनीने ऐकलेलं असतं. कामिनी लगेच हे सगळं जाऊन रागिणीला सांगते, की अशा प्रकारे बोलणं चालू आहे आणि राजन आता गौरीला आणण्यासाठी सिद्धटेक या गावी चाललेला आहे. तेव्हा रागिनी एकदम चिडलेली असते. रागिनी म्हणते, "आता आपण काय करायचं आहे?" तेव्हा कामिनी म्हणते, "तू काहीच काळजी करू नको. मी माझ्या माणसांना म्हणजेच गुंडांना सांगते आणि त्या गौरीला मारून टाकायला सांगते. तिचा कायमचा पत्ताच कट करून टाकते. कारण ती गौरी आता चांगलीच डोक्यात चाललेली आहे. आपण काहीतरी करून तिला संपवण्याचा प्रयत्न करूया." आता राजन चाललेला असतो, तेव्हा रागिणीने त्याला अडवलेलं असतं. रागिणी त्याला सांगते, की "तुम्ही गौरीला आणायला जायचं नाही." राजन म्हणतो, "ही गोष्ट तुला कोणी सांगितली? मी गौरीला आणायला चाललेलो आहे." तेव्हा कामिनीनेच सांगितलेलं आहे हे राजनच्या लक्षात येतं आणि राजन म्हणतो, "तुझ्या आईनं तुला कितीही वाईट काय शिकवलं, तरी तू जरा चांगलं डोक्यात घेत जा. गौरी आली तरी तुझा मान-सन्मान मी तुला देणार आहे. तुझी आई तुला खूप चुकीचं आणि उलटं शिकवत आहे. आणि राहिला प्रश्न गौरीचा, तर गौरी येणं आता गरजेचंच आहे. कारण आजपर्यंत तिनं खडतर आणि वाईट आयुष्य जगलेलं आहे. त्या मानानं तू खूप चांगलं आयुष्य जगलेले आहेस. म्हणून मी आता गौरीला आणणारच आहे. तू किती जरी विरोध केलास आणि किती जरी वाईट बोललीस, तरी देखील मी तुझा एक शब्दही ऐकणार नाही." असं राजनने डायरेक्ट रागिणीला सांगितलेलं असतं. तेव्हा
राग अगदी डोक्यात गेलेला असतो. ती म्हणते, "मी गौरीला या घरामध्येच येऊ देणार नाही." तो म्हणतो, "असं असेल तर मग मी तुला या घरातून हाकलून देईल. कारण मी तुझ्यावर कसलाच अन्याय करत नाहीये. तुझा मान, सन्मान, प्रॉपर्टी सगळं काही तुला मिळेल. पण जर का तू गौरीला घरात येऊ देत देत नसशील, तर मग मात्र मी तुला घरातून हाकलून देईल." असं राजन म्हणून बाहेर निघून जातो. तेव्हा कामिनी रागिणीला म्हणते, की "तू काहीच काळजी करू नको. आता मीच पर्याय काढणार आहे." कामिनीला रागिणी विचारते, "आता तू काय पर्याय काढणार आहे?" तेव्हा कामिनी सांगते, की "मी त्या गौरीला संपवून टाकणार आहे. जर का ती गौरी माझ्या मुलीचा संसार मोडून टाकत असेल, तर तिला जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाहीये. आणि त्यामुळं मी माझ्या माणसांना म्हणजेच गुंडांना सांगून त्या गौरीचा सिद्धटेक गावाला कायमचा पत्ता कट करून टाकणार आहे आणि तिला मारून टाकणार आहे." असं कामिनीने प्लॅन केलेला असतो आणि तो सगळा प्लॅन तिनं रागिणीला सांगितलेला असतो. हे सगळं ऐकल्यावर रागिणी तर भलतीच खुश झालेली असते. कारण तिला पण असं वाटत असतं, की काही झालं तरी गौरी या घरात पुन्हा माघारी यायला नको आणि आता राजन तिला आणण्यासाठी चाललेला आहे आणि राजन जर का जात असेल, तर तो तिला घेऊनच येणार हे देखील रागिणीला माहीत असतं. पण आता कामिनीने केलेला प्लॅन तिला पूर्णपणे पटलेला असतो. कारण कामिनी तिला सांगत असते, "मी तुझ्यासाठी काही करू शकते. त्यामुळं मी आत्ताच्या आत्ता माणसांना पाठवते आणि त्या गौरीचा पत्ता कट करते." असं ती बोलते. पण राजनने हे सगळं बाहेर थांबून ऐकलेलं असतं. त्याला कळतं, की कामिनीने मोठं कांड करायला सुरुवात केलेली आहे आणि ती गौरीला मारून टाकणार आहे. तेव्हा तो लगेच आतमध्ये येतो आणि म्हणतो, "जर का तुम्ही दोघी इतकं वाईट वागणार असाल, तर तुम्हाला दोघीलाही मी या घरातून हाकलून देणार आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी मी गौरीच्या नावावर करणार आहे." हे ऐकल्यावर एकदम रागिणीला धक्काच बसतो. कारण तिला कळतं, की आपला सगळा प्लॅन आता राजनने ऐकलेला आहे. राजन लगेच कामिनीला सांगतो, की "आत्ताच्या आत्ता हा सगळा प्लॅन बंद करून टाकायचा. म्हणजे तुम्ही गौरीला काहीच करायचं नाही. जर का गौरीच्या केसाला देखील धक्का लावला, तर लक्षात ठेवा माझ्या इतकं वाईट कोणी नाहीये. मी तुम्हाला हाकलून देईल ते देईल, पण तुम्हाला जेलमध्ये देखील जावं लागेल." अशी धमकीच आता राजनने दिलेली असते. तेव्हा कामिनी अक्षरशः राजनच्या हातापाया पडायला लागते आणि म्हणते, "आमचं चुकलं. आम्ही आता गौरीला काहीसुद्धा करणार नाही. आमच्याकडून चूक झालेली आहे. एवढी बार फक्त आम्हाला माफ करा." असं म्हणून ती राजनची माफी मागू लागते. तेव्हा राजन म्हणतो, माफी मागायचीच असेल तर गौरी आल्यानंतर तिची मागा. कारण गौरी खूप चांगली आहे आणि ती या घराचा सदस्य आहे. तुम्ही जर का गौरीला या घरात येऊ दिलं नाही, तर मग मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल." असं राजनने कामिनी आणि रागिनी यांना चांगलीच धमकी दिलेली असते आणि तो निघून गेलेला असतो. तो गेलेला असतो सिद्धटेक गावाला. आता रागिनी पुढं काहीच पर्याय उरलेला नसतो. रागिनीला कळतं, की कामिनीचा प्लॅन देखील आता फेल झालेला आहे आणि राजन काही जरी झालं, तरी गौरीला घेऊनच येणार आहे. कारण राजनने तसंच सांगितलेलंच असतं, की "मी आता घेऊन आल्याशिवाय माघारीच येणार नाही." आणि तो सिद्धटेक गावाला जाऊन गौरीला घेऊनच येणार. ही गोष्ट आता कामिनी आणि रागिनी यांना समजलेली असते आणि आता त्या दोघीही काही करू शकत नसतात. कारण त्यांचा सगळा प्लॅन राजनच्या समोर आलेला असतो. तर इकडे गौरी खरोखरच राजनची वाट पाहत बसल्यासारखी बसलेली असते. इतके वर्ष झालं तिनं खूप त्रासात आयुष्य जगत असते, तरी देखील तिचा चांगल्या गोष्टीवरचा विश्वास ढळलेला नसतो. राजनने दिलेले काही गिफ्ट आहेत, ते ती बघत बसलेली असते. भाऊला-भावलीचं लग्न लावताना दोघांनी कसं लग्न केलं आणि ते लग्न तिनं कसं जपून ठेवलं, असा विचार ती करत असते आणि हे सगळं विचार करत असतानाच तिच्या समोर राजन आलेला आहे. राजनला पाहून तिला मोठा धक्काच बसतो. आपल्याला स्वप्न पडलंय की काय असंच तिला वाटू लागतं आणि जेव्हा ती राजनला पाहते, तेव्हा तिच्या डोळ्यातून टपकन पाणी येतं आणि ती राजनला म्हणते, "तुम्ही आला आहात का? मला स्वप्न पडलंय कळत नाहीये." तेव्हा राजन म्हणतो, "मी तुला चिमटा घेऊ का? मी तुझी माफी मागतो, पण तो आत्ताच्या आत्ता गावी चल, आपल्या घरी चल." असं तो तिला म्हणतो. तिला कळतं, की आपल्याला हे स्वप्न नाही पडलेलं, तर हे सत्य आहे आणि राजन स्वतः माफी मागतोय म्हणल्यानंतर ती देखील ठरवते, की आपण आता राजनच्या बरोबर आपल्या घरी जायचं. कारण राजन तिला म्हणतो, की "आजपर्यंत मी तुला तुझा मान-सन्मान देऊ शकलो नाही. त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. पण आता तुला तुझा मान-सन्मान नक्कीच माघारी मिळणार आहे. आपली मुलगी कुठे आहे? तिला पण मी घेऊन जायला आलो आहे," असं तो म्हणतो. तेव्हा ती सांगते, की "मुलगी शहरामध्येच आहे." आता राजनला अजून माहिती नाहीये, की कमळी हीच त्याची मुलगी आहे. पण जेव्हा कमळी भेटेल, तेव्हा त्याला कळेल, की जी मुलगी आपल्यावर जीव लावत होती, ती खरं तर आपलीच मुलगी होती आणि त्यानंतर तो आता घेऊन आलेला असतो गौरीला आणि गौरीचा अगदी व्यवस्थितपणे गृहप्रवेश पंडितजींनी देखील केलेला असतो. पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णाने छान अशी पूजा यथासांग पार पाडलेली असते आणि त्या पूजेचा परिणाम म्हणूनच की काय,
गौरीचा आता गृहप्रवेश देखील झालेला असतो आणि त्यामुळं अन्नपूर्णा ही भलतीच खुश झालेली असते. गुरुजींनी सांगितलेला उपाय अगदी व्यवस्थितपणे लागू पडलेला असतो आणि गौरी आणि राजनचा पुन्हा एकदा सुखाचा संसार सुरू झालेला असतो. पण रागिनी आणि कामिनी या खूप जळत असतात, पण आता त्यांची गच्छंती लवकर झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक